ड्रग्सच्या विक्री प्रकरणी दोघा जणांना शिताफीनं जेरबंद करण्यात आलं असून मुख्य सूत्रधारास शोधण्याचं काम वेगानं सुरू आहे। मुंबईतून पुणे मार्गे 46 ग्रॅम MD ड्रग्ज घेऊन सोलापूर शहरात आलेल्या दोघांना जल्लोड पोलिसांनी अटक केली आहे। गुरुवारी त्या दोन्ही तरुणांना पोलिसांनी न्यायालयात हजर केलं होतं। न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे। सोफियान पुलारी, तौफिक सय्यद अशी संशयितांची नावं आहेत। ड्रग्सचा पुरवठा करणाऱ्या दोघांना पकडण्यासाठी जल्लोड पोलिसांनी डाव टाकला होता। त्यात दोघेही सहजपणे अडकले। सोलापूर शहरातील तरुणांना त्यांच्या मागणीनुसार काही तरुण मुंबई पुण्यातून MD ड्रग्ज आणून देतात अशी माहिती सोलापूर शहर पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी डाव रचला। त्यानुसार सोफियान आणि तौफिक 4 चाकी गाडी घेऊन MD ड्रग्ज घेऊन पुण्यातून सोलापूरच्या दिशेने निघाले। ग्रामीण पोलिसांची हद्द सहजपणे पार करत दोघेही सोलापूर शहरात आले। ज्यानं ड्रग्जची मागणी केली होती त्यानं दोघांनाही विजापूर वेशीत बोलावून घेतलं। सोफियान आणि तौफिक 4 चाकी घेऊन बुधवारी सायंकाळी 5च्या सुमारास विजापूर वेशीत आले। सुरुवातीला दोघांनीही आजूबाजूचा अंदाज घेतला। एक जण गाडीच्या स्टीअरिंगवर बसूनच होता। त्यावेळी त्यांनी परिसरात पोलिसांच्या 2 गाड्या पाहिल्या आणि त्यांना संशय आला। त्यावेळी त्यांनी 4 चाकी रूपभवानी मंदिर मार्गे तुळजापूरच्या दिशेने घेतली। जेल्लोड पोलिसांची 2 पथकं त्यांचा पाठलाग करत होती, पण तामलवाडीच्या टोल नाक्याजवळ त्यांची गाडी बंद पडली। गाडीतून उतरून दोघेही पळून जाऊ लागले। त्यावेळी पोलिसांनी त्यांना पकडलं। त्यांच्या 4 चाकीसह MD ड्रग्ज असा मुद्देमाल जप्त केला। पोलीस आयुक्त M राजकुमार, उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी पार पाडली। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील तपास करीत आहेत। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।